काल स्थानिक आमदार आणि इथले जिल्हाध्यक्ष भाजपाचे सगळे पदाधिकारी यांनी काल लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला आहे की विशाल गवळी हा माझा समर्थक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हिणवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अतिशय खोटारडेपणा आणि लाजिरवाणी प्रकार आहे। हे कुठेतरी लोकांच्या डोळ्यावरती धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि हा विषय जो विशाल गवळीला फाशी किंवा एन्काउंटर देण्याचा विषय हा कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा हा त्यांचा केविलवाणी प्रयत्न आहे। पण असं काय होणार नाही। त्याला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर झाल्याशिवाय ही कल्याणपुरीची जनता गप्प बसणार नाही। आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे जसजसे दिवस वाढवतील तसं उग्र आंदोलन होतील। हा कल्याणपूर शांत बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी शिक्षा होणार नाही। त्या ठिकाणी विशाल गवळीचं त्यांनी पेज दाखवलेलं आहे। तो पेज आजपर्यंत कोणालाच त्याचा सर्च केल्यानंतर मिळाला नाही, फक्त भाजपालाच कसा मिळाला? म्हणजे भाजपा ह्या प्रकरणामध्ये पेज बनवण्यापासूनपर्यंत माहीर आहे हे याच्यामध्ये निष्पन्न होतं। माझं असं म्हणणं की तुम्ही ठोस पुरावा दाखवा जे त्याच्यामध्ये तथ्य असेल। खोटे नाटे आरोप करून तुम्ही त्या परिवारासोबत जुडलेले लोक आहात हे नाकारता येणार नाही, कारण गेल्या 5 गुन्ह्यांमध्ये त्याला सर्रासपणे माजी आमदार गणपत गायकवाडांनी वाचवण्याचा प्रयत्न केला। हे तिथल्या स्थानिक लोकांना माहिती आहे आणि स्थानिक पत्रकारांना माहिती आहे। तुमचं पाप लपवता येणार नाही आहे। आणि मला असं वाटतं की ते वाल्मिक कराळची जशी संपत्ती जप्ती केली तशी माझ्यावरती जेव्हा गोळीबार झाला त्याच्यानंतर त्यांचा गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा सर्रास फरार आहे। त्याची कोणत्याही प्रकारची संपत्ती जप्ती केलेली नाही आहे। कोणाच्या जीवावरती फरार आहे हे सगळे आरोपी अजूनपर्यंत 8 महिन्याला आरोपी तुम्हाला भेटत नाही। म्हणजे हे आरोपी म्हणजे भाजपा त्यांना आश्रय देते ह्याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे। या ठिकाणी मला असं वाटतं की काही मी आपल्या माध्यमातून बघितलं की उज्ज्वल निकम यांना काहीतरी वकील म्हणून त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत। आमचा त्यासाठी विरोध असणार आहे, कारण की उज्ज्वल निकम हे भाजपाच्या तिकिटावरती उमेदवार म्हणून लढलेले आहेत। त्यामुळे आमचा आरोप आहे हा भाजपाशी ह्या आरोपीशी ह्या कुठेतरी कनेक्शन आहे। त्यामुळे भाजपाचा कोणताही जोडलेला वकील या ठिकाणी आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही। पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन दिलेलं की माझ्या बाबतीत खोटा फोटो दाखवण्यात आलेला आहे। विशाल गवळीचा खोटा अकाउंट बनवलेला आहे। त्यामुळे ह्याची सखोल चौकशी व्हावी की अकाउंट कोणी बनवलेलं आहे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि ज्यांनी माझ्या नावाचा वापर केला आहे त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची पोलीस स्टेशनला मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।